नमस्कार मंडळी, आज आपण सर्वांच्याच आवडीचा चटपटीत असा पिझ्झा घरच्या घरी कसा बनवायचा ह्याची रेसिपी बघणार आहोत। तर अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होणारी पिझ्झाची ही रेसिपी मी शेअर केली आहे, तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी रेडीमेड पिझ्झा बेसचा यूज केला आहे। हा पिझ्झा बेस तुम्हाला कुठल्याही बेकरी किंवा किराणा शॉपमध्ये इझिली भेटून जाईल। तर पिझ्झा बेस मी एका पॅनमध्ये ठेवून घेतला आहे व यावरतून 1 ते 2 चमचे पिझ्झा सॉस आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तुमच्याकडे पिझ्झा सॉस अवेलेबल नसेल तर तुम्ही टोमॅटो केचप आणि मेयोनीज एकत्र मिक्स करून लावू शकता। पिझ्झा सॉस आपला व्यवस्थित सर्व बेसला लावून झाला आहे। त्यानंतर यावर खूप सारं किसलेलं चीज आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। आता चीज घालून झालं की यावरती आपण काही भाज्या ॲड करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम इथे मी शिमला मिरचीचे काप यावरती कडेकडेने ठेवून घेतले आहे। त्यानंतर कांद्याचे काप यामध्ये मी ॲड केले आहे। कांद्याचे काप ॲड करून झाले की यामध्ये आता अगदी बारीक चिरलेल्या टोमॅटोचे काप मी यामध्ये ॲड केले आहे। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या इतरही भाज्या ॲड करू शकतात। भाज्या ॲड करून झाल्या की वरतून अगदी चिमूटभर चिली फ्लेक्स मी पसरवून घेतला आहे। त्यानंतर वरतून परत आपल्याला किसलेलं चीज घालून घ्यायचं आहे। तर इथे किसलेलं चीज घालून झालं आहे। आता यावरती मी पुन्हा एकदा थोडंसं चिली फ्लेक्स घालून घेतलं आहे। आता इथे अगदी पातळसर असे शिमलाचे काप मी यावरती घालून घेतले आहे व थोडेसे कांद्याचे देखील काप मी यावर ॲड केले आहे। इथे हा आपला डबल लेयर पिझ्झा तयार आहे। यावरतून परत आपल्याला थोडंसं चीज घालून घ्यायचं आहे। तर आता आपला पिझ्झा तयार आहे। याला आपण गॅसवरती अगदी लो फ्लेममध्ये 10 ते 15 मिनिटं बेक करून घेणार आहोत। तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये देखील याला बेक करू शकता। अगदी 10 ते 15 मिनिटात आपला मस्त चटपटीत असा पिझ्झा बनवून तयार आहे। याला आता कट करून घ्यायचं आहे। तर इथे मी याला 4 पीसेसमध्ये कट केला आहे। तुम्ही 6 किंवा 8 पीसेसमध्ये देखील कट करू शकता। अतिशय चटपटीत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा झटपट असा पिझ्झा घरच्या घरी अगदी कमी साहित्यात इथे आपला बनवून तयार आहे। तेव्हा तुम्ही या पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करा। खायला खूप स्वादिष्ट लागतो। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।